नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। आज बारामती झटका न्यूज चॅनलमध्ये माळशिरस तालुका शिवसेनेचे ज्यांच्याकडे संघटक पद आहे ते ॲडव्होकेट वीरेंद्र वाघमारे आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया की आगामी लोकसभा आणि विधानसभा यामध्ये शिवसेनेची काय भूमिका असणार आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर्वप्रथम सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र। आपण जे प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जो काही आदेश आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब देतील त्यांच्या आदेशानुसार येणारी लोकसभा व विधानसभा आम्ही पूर्ण ताकदीने लढू। जर युती केली तर त्या युतीचं सुद्धा जो कोणी इतर नेता किंवा जो कोणी उमेदवार देतील त्यांचंही काम आम्ही अगदी तन मन धनाने करू आणि जास्तीत जास्त मतं आम्ही इथल्या उमेदवाराला मिळवून देऊ आणि त्याला विजय करू। तसंच या तालुक्याचा विकास अपूर्ण आहे, या तालुक्याचा विकास खुंटलेला आहे। त्याच्यासाठी यापूर्वी सुद्धा शिवसेनेने बरेच आंदोलन केली, निवेदनं दिली आणि सातत्याने ते करतच राहील। परंतु ज्याप्रमाणे स्वर्गीय लोकनेते दत्ताप्पा वाघमारे यांनी या माळशिरस तालुक्यामध्ये शिवसेनेचं रोपटं लावून त्याचा वटवृक्ष केला, त्याप्रमाणेच आम्ही सुद्धा त्यांच्या पश्चात तेच मावळे घेऊन तेच शिवसेने घेऊन आज ही शिवसेना भक्कमपणे काम करत आहे तशी त्यांनी आम्ही ठेवलेली आहे। आता यापुढे सुद्धा अगदी उद्धव साहेबांनी गेल्या विधानसभेला स्वतः येऊन अप्पांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचं नाव घेऊन आमच्या शिवसैनिकावरती वाघमारे कुटुंबियावरती शाबासकीची थाप दिलेली आहे। तीच थाप आशीर्वाद समजून अगदी जोमाने आम्ही आजपर्यंत काम करतो, यापुढे सुद्धा जोमाने करू आणि शिवसेना कशी वाढेल आणि शिवसेनेचा आमदार असू देत खासदार असू देत या मतदारसंघातून कसा जाईल याचा आम्ही प्रयत्न करू। परवा पंढरपूरला जे उद्धव साहेब आले त्या सभेचं नियोजन करत असताना तुम्ही तालुक्यातील नियोजन कसं केलेलं होतं? आम्ही आमदार तानाजी सावंत साहेब, कालिदासजी कांदळगावकर सर जे माळशिरस तालुक्याचे संपर्क प्रमुख आहेत, आदरणीय माळशिरस तालुका प्रमुख नामदेवनाना वाघमारे व त्यांच्याबरोबर अमोल बोराडे असतील, नितीन वाघमारे असतील, दत्ताप्पा पवार असतील, सोलापूर वाहतूक सेनेचे समीर शेख असतील, रामनाथ जाधव असतील, सोनू पराडे अशा तमाम शिवसैनिकांना एकत्र घेऊन आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये या सभेबाबत कमानी लावणं, फ्लेक्स लावणं, झेंडे लावणं, त्याचबरोबर मेन चौकामध्ये स्वागताच्या कमानी सहित फोटो बॅनर लावणं असं आम्ही केलं होतं। आणि प्रत्येक शिवसैनिकाला आम्ही सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येक जण 10 माणसं काढा। त्याप्रमाणे आज आपल्या तालुक्यातून 1000 गाडी ही पंढरपूर मुक्कामी उद्धव साहेबांच्या सभेस गेली होती आणि त्याचबरोबर त्यांच्या नाश्त्या पाण्याची सुद्धा सोय शिवसेनेच्या माध्यमातून पंढरपूरच्या अलीकडे केली होती। अशा स्वरूपाची आम्ही पूर्ण तयारी केली। गेस्ट हाऊसला राम मंदिर मध्ये जी काही बाहेरून येणारी लोक होती त्यांच्यासाठी सुद्धा अन्न पाण्याची राहण्याची व्यवस्था माळशिरस तालुका प्रमुख व ज्येष्ठ आपले नेते मंडळी धनंजय डिकोळे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली त्या गोष्टी आम्ही केल्या होत्या। धन्यवाद सर। आपण आला भविष्यामध्ये आपली शिवसेनेची भूमिका असेल, पक्षाचा जो आदेश असेल तो आदेशाचं पालन करून आपण भविष्यामध्ये शिवसेनेचं कसं कार्य या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये वाढेल हे आपण आपल्या मनोगतातून आपण सांगितलं। या ठिकाणी तुम्ही आला त्याबद्दल तुमचं बारामती झटका न्यूज चॅनलच्या वतीने सहर्ष स्वागत करून कॅमेरामॅन शिवम कांबळे सर, श्रीनिवास कदम पाटील, बारामती झटका न्यूज।